नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज इयत्ता 8वी गणित या प्रकरणातील सराव संच 3.1 चा आपण अभ्यास करणार आहोत. स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स एक्सरसाइज 3.1. लेट अस सी व्हॉट इज द एक्सरसाइज 3.1. आपण ह्याचा जो अभ्यास आहे तो आपण वर्डच्या माध्यमातून बघूया. वर्ड पेजवर जाऊया, आपण यातल्या बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे बघा. लेट अस सी हाऊ वी कॅन राईट ऑर व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ द इंडेक्स. स्क्वेअर ऑफ द 13, 13चा वर्ग. आता हे 13चा वर्ग आपण कसं लिहित असतो, आपल्याला हे झालेलं आहे, आपण थोडंसं रिवाइज करतोय. 13चा वर्ग हे आपण अशा पद्धतीने लिहिलेलं असते की हा 13चा वर्ग आहे, किंवा आपण त्याला दुसरा ऑप्शन असा आहे की आपल्याला 13चा दुसरा घात. म्हणजेच आपण इंग्रजीतून जर लिहायचं असेल तर व्हॉट वी कॅन बी से दॅट द स्क्वेअर ऑफ 13 or the second power of the 13. We may say that this is the second power. Now on the index what we say, this is the power. This is the power. 2 is the power. So when we write the square of the 13, ज्यावेळेला आपण 3चा वर्ग लिहितो त्यावेळेस आपण अशा पद्धतीने लिहिले असते. एकतर आपण 13चा वर्ग म्हणलं तरी बरोबर आहे, किंवा 13चा दुसरा घात म्हणलं तरी बरोबर आहे, किंवा इंग्रजीमध्ये आपण कसं म्हणतो, लेट अस सी square of the 13 or second power of the 13. This is called the power or indices also. Now we know the second example again, cube of the 13. So square and cube are the word we are using for the indices 2 and 3. क्यूब ऑफ द 13, 13चा घन. इथं काय आहे बघा, 13चा घन किंवा 13चा तिसरा घात. आपल्याला दोन्हीपैकी कुठला एक शब्द वापरता येईल. जनरली आपण घन असा शब्द वापरतो, वर्गासाठी वर्ग असा शब्द वापरतो. क्यूब ऑफ द 13, थर्ड पॉवर ऑफ द 13, 13चा तिसरा घात. आपल्याला घात हा भाग माहित असला पाहिजे, म्हणजे तर आपल्याला पुढचा अजून भाग लक्षात घेता येईल. आपण त्यापुढे बघूया बघा, 13चा चौथा घात. म्हणजे जसं जसं आपण पुढे जाईल ना, 13चा तिसरा घात, चौथा घात, पाचवा घात, सहावा घात, सातवा घात, 13 टू द पॉवर, फोर्थ पॉवर ऑफ 13, फिफ्थ पॉवर ऑफ 13, सिक्स्थ पॉवर ऑफ द 13, सेव्हन्थ पॉवर ऑफ द 13, म्हणजे जेवढं येईल. आता इथं 13 हे काय आपण फॉर एक्झाम्पल घेतलेलं, इथं कुठली जरी संख्या असेल आणि त्याचा तेवढा घात असेल तर आपण असं वाचन करणार आहे. म्हणजे इथं 13चा चौथा घात म्हणजे फोर्थ पॉवर ऑफ द 13, म्हणजे इथं दिलेलं आहे आपल्याला, हेच वापरावं लागेल. आता इथं 13 बदललेला असेल किंवा इथला घातांक बदललेला असेल, दोन्हीपैकी काहीतरी एक बदललेला असेल, तर त्यावेळेस फक्त हे अंक बदलतील आणि जी आपली लिहिण्याची पद्धत आहे ना ती सेम अशीच राहणार आहे. आपल्याला लक्षात घेता येईल. आपण आता मुळांचा थोडासा भाग बघूया. आपल्याला वी आर जस्ट सीइंग बोथ थिंग्स, मूळ also roots also. We can say that square root of 13, 13चे वर्गमूळ. आपण 13चे वर्गमूळ अशा पद्धतीने लिहिलं असतं, 13चा 1/2 घात. असं लिहिलं की आपल्याला लिहिता येते हे 13चे वर्गमूळ आहे किंवा 13चे दुसरे मूळ आहे. जसं आपण वर्ग लिहिले तसं फक्त वर्गमूळ असा शब्द वापरतोय. स्क्वेअर रूट ऑफ 13 और सेकंड रूट ऑफ 13, ह्या पण पद्धतीने आपण लिहिलेलं असतं. स्क्वेअर रूट ऑफ 13 और सेकंड रूट ऑफ 13. आपल्याला स्क्वेअर रूट लिहायचं आणखीन कशा पद्धतीने लिहिता येते बघा. आपल्याला जर स्क्वेअर रूट लिहायचं असेल तर आपण कर्णी टाकून लिहिलेलं असतं, स्क्वेअर रूट, क्यूब रूट. त्या सुद्धा आपल्याला किमती माहित आहेत की आपण त्या कशा लिहितोय. त्या जस्ट आपण चेक करूया माहितीसाठी. आपल्याला जर लिहायचे असतील तर लिहितो आपण. फक्त जर कर्णीत 2 असा असेल तर आपण स्क्वेअर रूट म्हणतो. म्हणजे इथं आपल्याला काय दिलेलं असतं बघा, हे आता जे घेतलं आपण इथं काय लिहिता येईल आपल्याला, √2. थोडं वर घेऊया आपण. √2 दिलेला आहे, म्हणजे हे आपण लिहिलं तरी आपण 2चे दुसरे मूळ असं म्हणतो. इथे कुठली पण संख्या आपल्याला बदलली तरी काय अडचण नसते. 3चे दुसरे मूळ, 33चे दुसरे मूळ, त्यानंतर 4चे दुसरे मूळ, म्हणजे जिथे इथं काहीच नाही घातांक घन, तर इंडेक्स आपण काय म्हणतो, पॉवर, त्याचं दुसरं मूळ असं गृहीत धरलेलं असतं. आपल्याला आणखीन काही दुसरी उदाहरणं बघता येतील बघा. म्हणजे आता हेच आपल्याला कशी लिहिता येतील बघा. जर कर्णी दाखवायची असेल तर आपण कर्णी संदर्भात आधी समजून घेऊया, म्हणजे आपल्याला लिहिता येईल. आता इथं काय लिहिलेलं आहे बघा, 4चे, आता इथं मात्र बदललेलं आहे, हे तिसरे मूळ झाले, 4चे तिसरे मूळ होत आहे. असंच आपल्याला 4चे किती मूळ लिहिता येईल त्या पद्धतीने लिहिता येईल. 5वे मूळ, 4चे 5वे मूळ झाले, त्यानंतर 7वे मूळ. म्हणजे इथला अंक हा आपला कसा असू शकतो, व्हेरिएबल असू शकतो, पण आपल्याला वाचताना तसं वाचावं लागेल, 4चे 7वे मूळ. तसं आता इथं 13चे किती मूळ आहे, 4थे मूळ आहे. म्हणजे 13चे 4थे मूळ सुद्धा आपल्याला कसं लिहिता येईल, इथं 13 लिहिता येईल, 13चे इथं 4थे मूळ, इथं 4 येईल आपण, 13चे 4थे मूळ.
म्हणजे अशा पद्धतीने पण आपण लिहू शकतो की फोर्थ रूट ऑफ 13 हे असं पण आपण मांडू शकत असतो. हे पण घातांक स्वरूपात झालं, हे करणीच्या स्वरूपात झालं. म्हणजे आपल्याला हे वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येत असतं. हेच उत्तर आपल्याला करणीत पण लिहिता येईल, म्हणजे रूट ऑफ 13. पण ज्यावेळेस घात आणि मूळ असते दोन्ही असतील त्यावेळेस आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, चौथे मूळ. आपण इथं थोडंसं समजून घेऊया. 13चे 3/4 घात, आपण 13चे 3/4 घात म्हणतो. थर 3/4 पॉवर ऑफ 13 असं पण आपल्याला लिहिलेलं असतं, किंवा थर्ड पॉवर ऑफ फोर्थ रूट ऑफ 13 असं पण लिहिलेलं असतं. आता इथं जे आहे आपण काय समजून घेतो बघा, ह्याच्यामध्ये फ्रेम मध्ये काय लक्षात घ्या, 13 आहे, 13चा तिसरा आणि चौथा म्हणजे अपूर्णांकात घातांक आहे. आता इथं कसं होतं, आपण वरच्या ह्याच्यात जर बघितलं तर अपूर्णांकात घातांक नव्हते, पण इथं कसं दिलेलं अपूर्णांकात घातांक दिलेला आहे, म्हणजे 3/4 घात आहे. म्हणजे वरचा जो आहे भाग त्याला आपण घात म्हणतो मराठीतनं, आणि त्याला इंग्लिश मधून आपण पॉवर म्हणणार आहोत, म्हणजे थर्ड पॉवर ऑफ 13. जर हे फक्त एकटंच वाचायचं असेल तर आपण कसं वाचलं असतं, थर्ड पॉवर ऑफ 13. किंवा हे जे खालची संख्या दिलेली असते त्याला आपण मूळ म्हणतो, रूट. म्हणजे काय म्हणतो, फोर्थ रूट ऑफ 13, 13चे चौथे मूळ. लक्षात घ्या, इथं आपण वाचताना कसं वाचणार, 13चे चौथे मूळ. जर फक्त 1/4 दिलेलं असेल आणि जर समजा 3 दिलेलं असेल तर 13चा तिसरा घात, थर्ड पॉवर ऑफ 13. तर साधारणतः आपण अशा पद्धतीने त्याचं वाचन केलेलं असतं. आपल्याला हे जे वाचन आहे अशा पद्धतीने केल्यामुळे ह्याच्यावरून आपली जी उदाहरणं सोडवायची ती आपल्याला सोडवायची आहेत. आता इथं आपल्याला हेच वाचन कसं करता येईल बघा, आपण ते वाचन केलेलं आहे. 13च्या तिसऱ्या घाताचे चौथे मूळ. आता 13चा तिसरा घात आणि त्याचं चौथं मूळ, म्हणजे दोन्हीपैकी एक कुठली तरी किंमत आधी आपण वाचू शकतो. म्हणजे 13च्या तिसऱ्या घाताचे चौथे मूळ. जर तिसरा घात वापरायचा असेल तर त्याला घात असंच म्हणावं लागतं, आणि जर ज्यावेळेस छेद आपण वाचणार आहे म्हणजे ह्या अपूर्णांकाचा, त्यावेळेस चौथे मूळ असं वाचणार आहे. म्हणून हे आपण आपलं वाचन कसं होईल बघा, 13च्या तिसऱ्या घाताचे चौथे मूळ हे होईल. किंवा एखाद्याला जर लिहिण्याच्या अजून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणण्यापेक्षा जर सुटसुटीत लिहायचं असेल किंवा अंक वापरून लिहायचं असेल तर ते अंक वापरून लिहू शकतात. म्हणजे हेच विधान आपल्याला अंक वापरून पण लिहिता येईल. म्हणजे इथं जे तिसरे आहे तर इथं 3 लिहिलंय फक्त, चौथे आहे तिथं 4 लिहिलंय. म्हणजे 13च्या तिसऱ्या घाताचे चौथे मूळ. तर असं लिहिता येईल आपल्याला. किंवा आता बघा, आपल्याला आणखीन इंग्रजीतनं कसं लिहिता येईल, थर्ड पॉवर ऑफ थर्ड पॉवर. वरची जी असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, पॉवर म्हणणार आहे, आणि खालचं आहे त्याला काय म्हणणार, वरचं जे आपण लिहिलेलं आहे अंश इथं त्याला आपण पॉवर म्हणणार आहे, आणि खाली जे आहे ते आपलं रूट असणार आहे. सो व्हॉट वी कॅन राईट इन द इंग्लिश ऑल्सो, थर्ड पॉवर ऑफ द फोर्थ रूट ऑफ 13. म्हणजे 13च्या तिसऱ्या घाताचे चौथे मूळ, थर्ड पॉवर, तिसऱ्या घात आपण लिहिलेला आहे, थर्ड पॉवर ऑफ द फोर्थ रूट ऑफ 13. किंवा जर तुम्हाला अजून इथं अंक वापरायचे असतील तर आपण असं पण वापरू शकतो की थर्ड पॉवर ऑफ फोर्थ रूट ऑफ 13. म्हणजे आपण असं पण वापरलेलं आहे की थर्ड पॉवर ऑफ फोर्थ रूट ऑफ 13. आपल्याला जे सोयीचं वाटेल आपण त्या पद्धतीने लिहिलं तरी पण आपल्याला मार्क जाणार नाहीत असे लिहा. किंवा आपल्याकडे 2 ऑप्शन झाले, ह्या दोन्ही पद्धतीने लिहिता येईल. ही एक पद्धत झाली आपली लिहिण्याची की अंक वापरून. किंवा आता इथं आपण काय केलं बघा, पहिल्यांदा काय घेतलंय, तिसऱ्या घाताची, म्हणजे आधी घातांक हा शब्द आपण घेतलेला आहे, म्हणजे जो वरचा भाग आहे घातांक तो आधी घेतोय आणि मग फोर्थ रूट म्हणतो. मग उदाहरणार्थ आपल्याला नेमकं काय लक्षात घ्यायचंय, हा भाग लक्षात घेता आला पाहिजे. आता इथं काय म्हणतो आपण, आधी जो घातांक शब्द आहे तो आपण आधी घेतला, म्हणजे 13च्या तिसऱ्या घाताचे चौथे मूळ, तिसरा घात आधी घेतला आणि पुन्हा चौथे मूळ घेतले असं. पण आपल्याला हे उलट सुद्धा लिहिता येतं. आपण बघूया ते उलट सुद्धा कसं लिहिता येईल. म्हणजे कसं लिहिता येईल बघा, 13च्या चौथ्या मुळाचे, फक्त आता इथं काय करायचं, खालची घेतलं की आधी मूळ शब्द वापरायचा, आणि ज्यावेळेस आपण अंश घेणार आहे त्यावेळेस घात आधी घेतला तर घात आधी शब्द वापरायचा. साधी गोष्ट आहे, आपण ते लक्षात घ्यायचे. म्हणजे किंवा आपण कसं लिहिता येईल बघा, 13च्या चौथ्या मुळाचा तिसरा घात असं सुद्धा विधान आपलं लिहिलं तर चालतं. 13च्या चौथ्या मुळाचा तिसरा घात, किंवा 13च्या चौथ्या मुळाचा तिसरा घात. इथं काय केलंय, 4च्या ऐवजी आपण चौथ्याच्या ऐवजी 4 असा शब्द वापरला, तिसऱ्याच्या ऐवजी 3 असा शब्द वापरला. किंवा फोर्थ रूट ऑफ थर्ड पॉवर ऑफ 13, फोर्थ रूट ऑफ थर्ड पॉवर ऑफ 13. म्हणजे आपण लिहिताना आधी रूट पण लिहू शकतो, किंवा जो पॉवर आहे पॉवर पण आपण लिहू शकतो. तर आपल्याला तो पण भाग लक्षात घ्यायचा आहे. पॉवर पण लिहिली तरी आधी चालेल, किंवा रूट जरी आधी लिहिलं तरी चालणार आहे. म्हणजे आपण हे जे सेंटेन्स आहे एकच वाक्य आपण बघा कशा पद्धतीने लिहिलंय. आपल्याला हे लक्षात आलंय का बघितलं पाहिजे आपण, 13च्या तिसऱ्या घाताचे चौथे मूळ, म्हणजे 13चा आधी तिसरा घात वाचणार आहे आपण,
का मूळ वाचणार, त्याच्यावरनं ती वाक्याचं जी रचना आहे ती ठरेल. 13च्या तिसऱ्या घाताचे चौथे मूळ किंवा 13च्या चौथ्या मुळाचा तिसरा घात. थर्ड पॉवर ऑफ फोर्थ रूट ऑफ रूट 13 और फोर्थ रूट ऑफ थर्ड पॉवर ऑफ रूट 13. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने ह्याचं वाचन करता येणार आहे. आपण ते समजून घ्यायचं, अशा पद्धतीने ह्याचं वाचन करता येत असतं. आता याच्यावरनं जे आपल्याला ही जर कन्सेप्ट लक्षात आलेली असेल, आपण आपल्याला जे आहे बेसिक ते आपण वर बघितलं आणि इथनं आपल्याला आता सिलेबसमध्ये लिखाणाचं काम आहे. म्हणजे इथनं जो आपण अभ्यास करणार आहोत हा आधीचा भाग होता आणि आता हा काय आपला आत्ताचा भाग आहे. म्हणजे ह्या सिलेबसमध्ये किंवा आपल्याला जे आता अभ्यासायचं आहे तो हा भाग आहे की 13चे तिसऱ्या घाताचे चौथे मूळ आपल्याला कसं वाचन करता येईल. तर आपण साधारणतः प्रश्नातली पुस्तकातली उदाहरणं सोडवून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रॅक्टिस सेट 3.1. लेट अस सी एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन द इंडेक्स फॉर्म. आता जसं आपण सांगितलं ना तसंच आहे. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन द इंडेक्स फॉर्म. फिफ्थ रूट ऑफ 13. तर हे फिफ्थ रूट ऑफ 13 आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये सांगायचं. कसं सांगता येईल इंडेक्स फॉर्म मध्ये फिफ्थ रूट ऑफ 13? इथे लिहूया आपण फिफ्थ रूट ऑफ 13. आता 13 आहे, आपल्याला मूळ 13 आहे आणि त्याचं फिफ्थ रूट पाहिजे. म्हणजे इथं फक्त आपल्याला काय दिलेलं आहे, रूट लिहायचंय. आता आपण कसं लिहिणार आहे बघा, रूट 1 बाय लिहावं लागेल. ज्यावेळेस रूट असेल त्यावेळेस आपण त्याला 1 बाय असं लिहिलेलं असतं. सगळ्यात आधी आपण इंडेक्स फॉर्म मध्ये लिहून घेऊया. आपल्याला ज्यावेळेस घातांक लिहायचा त्यावेळेस काय लिहिलं, फिफ्थ रूट ऑफ 13, 13चे पाचवे मूळ असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, तो आपल्याला लिहायचा आहे. मग आपण 13 लिहिलं. आता मूळ म्हणले की ती संख्या कुठं असणार आहे, कंपल्सरी छेदाच्या ठिकाणी. आपण हा थोड्या वेळेस अपूर्णांक असं समजूया. इथं आपल्याला काय दिलेलं आहे, रूट असा शब्द दिलेला आहे. आपण इथं काय बघितलं होतं की ह्याच्या आधी रूट म्हणलं तर ती संख्या कुठं आली पाहिजे बघा, खालच्या बाजूला आली पाहिजे. रूट मूळ असेल तर ती खालच्याच बाजूला आपल्याला लिहिता आली पाहिजे. म्हणून आपल्याला ज्यावेळेस आपण 13चे पाचवे मूळ आपण बघणार आहोत भाग, त्यावेळेस काय बघणार आहे बघा, जी छेदाची किंमत आहे ती आपल्यासाठी महत्वाची आहे. इथे छेदाची किंमत किती आलेली आहे आपली, फिफ्थ रूट असं म्हणलेलं आहे. म्हणजे इथं आपण काय लिहिणार, 1 अपॉन किती येणार, फिफ्थ म्हणलं तर 5. म्हणजे 13चे हे काय झालं, पाचवे मूळ. हे आपल्याला कसं लिहिता आलं, शब्दात लिहिता आलं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढचं उदाहरण काय दिलं, सिक्स्थ रूट ऑफ 9. सिक्स्थ रूट ऑफ 9. आता इथं पण आपल्याला समजून घेता येईल बघा, सिक्स्थ रूट ऑफ 9 म्हणजे इथं काय दिलं आपल्याला, कुणाचं काढायचंय, 9चं सिक्स्थ रूट काढायचं म्हणजे सहावे मूळ काढायचंय. आपण काय केलं, इथं काय लिहिणार आपण, 9 चे सहावे मूळ आहे. इथं सहावे मूळ आहे म्हणलं तर इथे एक छेद काय येणार आपलं, 6, सहावे मूळ. तर 9चे सहावे मूळ आपल्याला लिहिता येईल. सिम्पली आहे, अतिशय सोप्या पद्धतीचा हा भाग आहे. आपल्याला सगळ्याला समजून येता येईल. जरी आतापर्यंत जरी तुम्हाला काही इंडेक्स बद्दल अडचण असेल तरी पण ती राहणार नाही. आपण जे बघितलं 9चे सहावे मूळ, हा भाग बघितला होता आपण, 9चे सहावे मूळ. नऊचे सहावे मूळ. तर आपल्याला हे 9चे सहावे मूळ आपण लिहिलेलं आहे. म्हणजे जे कशाचे विचारले ते खाली आलं, सहावे मूळ आपण म्हणलं तर अशा पद्धतीने लिहिता येईल. ठीक आहे. आपल्याला पुढचं उदाहरण काय दिलं बघा, 256 वर्गमूळ. 256 वर्गमूळ. आता कसं लिहिता येईल 256 वर्गमूळ, आपल्या सगळ्यांना माहिती आहे 256 वर्गमूळ लिहायचं. इथं काय येईल आपलं, 256 आणि वर्गमूळ म्हणजेच काय येणार आपल्याला इथं, 2. 256 वर्गमूळ हे आपण वर्गमूळाचे जी करणीचं चिन्ह असतं ते सुद्धा वापरून आपण लिहू शकत असतो. पण ठीक आहे, आपल्याला आता इथे इंडेक्स फॉर्म मध्ये दाखवायचं, मग आपण काय लिहिलेलं आहे, इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. आपण जर करणीचं चिन्ह वापरलं तर लगेच लिहिता येत असतं 256 चे वर्गमूळ. याचा लगेच अर्थ काय लागलेला असतो की 256 चे वर्गमूळ आहे असा. ठीक आहे. हे करणीचं चिन्ह सुद्धा आपल्याला वापरून दाखवता येतं. पण आपण इथं आता जनरली काय अभ्यासतोय, घातांकाच्या स्वरूपात हे कसं लिहिणार आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण बघूया आपण,
17चे घनमूळ. आता घन आणि तिसरे हे शब्द सारखे आहेत, आपण लक्षात घेतलेलं आहे. क्यूब रूट्स अँड स्क्वेअर रूट हे शब्द आपण वापरलेले बघितलेले आहेत. आपण बघूया तो भाग. सतराचे घनमूळ म्हणजे आता इथे किती येणार आहे बघा. 17चे घनमूळ विचारलं तर 17 येईल आणि त्याचं घनमूळ इथे किती येणार आहे. फक्त जे किमती बदलतात ना त्याकडे फक्त लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला लक्षात घेता येईल की हा भाग किती सोपा आहे. हे 17चे घनमूळ आपल्याला अशा पद्धतीनं लिहिता येते. क्यूब रूट ऑफ 13. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 100चे 8वे मूळ. शंभरचे 8वे मूळ. इथे काय येणार, कुणाचे काढायचे 100चे, इथे 100 येणार फक्त. 8वे मूळ म्हटलं तर इथं काय येणार बघा, 8 येणार. म्हणजे हा भाग अतिशय सोपा आहे. 8th रूट ऑफ 100 आपल्याला 100चे 8वे मूळ ही अशा पद्धतीने लगेच काढता येईल. म्हणजे आपल्याला प्रत्येक उदाहरण जे आहे ते अतिशय चांगल्या व्यवस्थितपणे सोडवता येईल. 30चे 7वे मूळ. 30चे 7वे मूळ लगेच घेऊया आपण, ते पण एकच राहिले उदाहरण. 30चे 7वे मूळ. इथे किती येणार आहे आपलं, 30 आणि मूळ 7वे आहे म्हटलं तर 1/7. 30चे 7वे मूळ. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला पहिला जो आकडा आहे तो सोडवता येईल. अतिशय सोपा आहे. एकदा हे स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आलं की कोणाचं कितवं मूळ आहे तर आपल्याला लगेच ते उदाहरण सोडवता येणार आहे. आपण दुसरा प्रश्न पण बघूया बघा. खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येची कितवे मूळ आहे ते लिहा. आता हा प्रश्न त्याच्या व्यस्त प्रश्न आहे, म्हणजे उलटा प्रश्न आहे. जसं वरचं आपण अक्षरातनं अंकात लिहिलं तसं आता अंकातून अक्षरात लिहायचं आहे. आता इथं काय लिहिता येईल बघा. आपण इथले इथं लिहिलं तरी पण हे चालेल. आता 81चे 81चे चौथे मूळ. इंग्रजीत मराठीत उमटत नाही तर चौथे मूळ, किंवा आपल्याला इंग्रजीत ते वाक्य कसं लिहिता येईल बघा. काय लिहिता येईल बघा इथं, 4th रूट 81. 81चे चौथे मूळ, किंवा 4th आपण कसं शब्द लिहायचं ठरवलं होतं किंवा लिहू शकतो. 4th रूट ऑफ 81. 81चे चौथे मूळ असं आपल्याला पहिल्याच लिहिता येईल. त्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ 49. तुम्ही तिथं स्क्वेअर रूट पण वापरू शकता शब्द, आणि सेकंड रूट असा सुद्धा शब्द वापरू शकता. म्हणजे इथं जे आहे हे स्क्वेअर रूट, क्यूब रूट आपण हे शब्द वापरत असतो. सेकंड रूट ऑफ 49 और स्क्वेअर रूट ऑफ 49 असं पण आपण वापरू शकतो. 5th रूट ऑफ 15. 15चे 5वे मूळ असं सुद्धा लिहिता येईल. 512चे 9वे मूळ. 1000चे 100चे 19वे मूळ. 6चे 7वे मूळ. तर आपल्याला अशा पद्धतीनं ही जी मुळं आहेत आपल्याला ती मुळं लिहिता येत असतात. त्यानंतर पुढचा भाग बघूया. सराव संच 3.2 प्रॅक्टिस सेट 3.2. आपण हे जे एक्झाम्पल आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल, लेट अस सीन ऑन द वर्ड पेज. आपल्याला जे दिलेलं आहे सराव संच 3.2 हे आपण वर्डच्या पानावर सोडून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला इथं ऑलरेडी एक एक्झाम्पल सोडून दिलेलं आहे, आपण समजून घेऊया बघा. आता इथं काय दिसते बघा, द नंबर इथं दिलेले आहेत 1 2 5 टू द पॉवर 3/2. आता हे आपल्याला वर्ड मध्ये लिहायचंय. आपण काय लिहिलेलं आहे बघा, पॉवर ऑफ रूट. पॉवर ऑफ रूट लिहिताना काय लक्षात घेता येतं आपल्याला, पॉवर पहिल्यांदा शब्द आहे आणि वरचा जो भाग असतो तो पॉवर असते, हे लक्षात घेता येते आपल्याला. वरचा जो भाग आहे तो पॉवर आहे आणि खालचा जे भाग आहे तो रूट आहे. आपण याच्या आधी पण अभ्यासलेला आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, पॉवर ऑफ द रूट. जर पॉवर ऑफ द रूट असेल तर आपण काय करतो बघा, आधी पॉवर घेणार. म्हणजे पॉवर इथं काय येणार आहे बघा, क्यूब आहे. क्यूब ही वरचा आहे आणि पॉवर ऑफ द रूट, रूट हे खालच्या बाजूला आहे, म्हणून आपल्याला रूट इथे जे आहे ते कुठे येणार आहे, खालच्या बाजूला येणार आहे.
म्हणून आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, जे आपलं स्टेटमेंट असेल, जे आपलं विधान असेल, ते आपण कसं लिहितोय, पहिल्यांदा क्यूब पासून सुरुवात केली, क्यूब ऑफ स्क्वेअर रूट, कुणाचा क्यूब आहे तो स्क्वेअर रूटचा क्यूब अशा अर्थानं क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225 225च्या घनाचं दुसरे मूळ असं साधारणतः. आणि रूट ऑफ द पॉवर, आता आपल्याला काय घ्यायचं, आधी रूट घ्यायचं, म्हणजे इथनं जर आपण बघितलं तर आधी आपल्याला रूट घ्यायचं, म्हणजे आपण सुरुवात कशाने केली पाहिजे, रूट ऑफ द पॉवर म्हणलं तर 2 केली पाहिजे. म्हणून स्क्वेअर रूट ऑफ द क्यूब, पुन्हा त्याचं पॉवर येईल, स्क्वेअर रूट ऑफ द क्यूब ऑफ 3 असं साधारणतः आपल्याला इथं सांगता येईल, बघता येईल. आपण मराठी मीडियमच्या पण याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेता येईल बघा, आपल्याला साधारणतः अशाच पद्धतीनं ते एक्सप्लेन करता येत असतं. आपण मराठी मीडियमच्या ह्याला पण दिलेलं आहे, कितव्या मुळाचा कितवा घात आहे, कितव्या मुळाचा कितवा घात असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर इथं आपल्याला मात्र थोडंसं कसं लक्षात घ्यायचं बघा, पुस्तकामध्ये पण आपल्याला दिलेलं आहे कितव्या मुळाचा कितवा घात, तर 225च्या वर्गमुळाचा कितवा मूळ दिलेला आहे, आधी मूळ दिलेला आहे म्हणलं की आधी मूळच बघायचं, 225च्या वर्गमुळाचा, मूळ हे खाली आहे. आता इथं थोडंसं सिक्वेन्स बदलली, त्यामुळे मुलांचं कन्फ्युजन नको व्हायला, कितव्या मुळाचा आधी मूळ विचारलेला आहे, म्हणून आधी आपण काय लिहिलेलं, दुसरा घात लिहिलेला आहे. तसं इथं सुद्धा वर्ड पेज मध्ये बघितलंय कितव्या मुळाचा म्हणलेला आहे. आता इथं 225च्या वर्गमुळाचा घन, सॉरी 225 आपल्याला जे दिलेलं उदाहरण आहे ते 225 दिलेलं आहे. 225च्या वर्गमुळाचा घन आहे, आधी वर्गमूळ घेतलंय, आधी मूळ इथे शब्द आलेला आहे, लक्षात घ्यायचं, जे आधी शब्द येतील ना त्या अनुषंगाने आपण लिहिलेलं आहे. आधी इथं काय दिलेलं आहे, मुळाचा कितवा घात विचारलाय, मग इथं दुसरं मूळ आहे म्हणून 225च्या वर्गमुळाचा घन. तसंच इथं सुद्धा आपल्याला काय लिहिता येईल बघा, हे पण आपण चेंज करून घेऊया, 225च्या घनाचे वर्गमूळ. आता इथं काय दिलंय, कितव्या घाताचे कितवे मूळ दिलेलं आहे. आता इथं शब्द पहिला काय वापरलेला आहे बघा, घाताचे वापरलेला आहे, म्हणजे इथं घातांक काय आपल्याला पहिल्यांदा घ्यावा लागेल, 3 घ्यावा लागेल, म्हणून 225च्या घनाचे पुन्हा वर्गमूळ असा शब्द आलेला आहे. तर ठीक आहे, आपल्याला अशा पद्धतीनं बाकीचे स्टेटमेंट आपण लिहून काढूया, जसं वर दिलेलं आहे त्या पद्धतीनं. इथं आपल्याला काय लिहिता येईल बघा, 45, आता सुरुवातीला 45 आहे, तर ते 45 लिहावं लागेल, मराठी माध्यमात दिल्यावर 45च्या 5व्या आधी मूळ घ्यायचं आपल्याला, तिथे पहिल्यांदा मूळ शब्द म्हणून ते लक्षात घ्यायचं आपल्याला. 45च्या 5व्या मुळाचा चौथा घात, तर साधारणतः आपल्याला आधी मूळ असल्यामुळे आपण आधी मूळ घेतलेलं आहे. आता इथे काय करायचं, घातांचं किती मूळ असं विचारलेलं आहे, मग आता आधी आपल्याला काय घ्यावं लागेल, घात हा शब्द आधी घ्यावा लागेल, हा वरचा आपण पॉवर, आपण त्याला पॉवर म्हणलेला आहे, घाताच घ्यावा लागेल. म्हणजे लिहिताना आपण काय लिहिणार आहे बघा, 45च्या चौथ्या घाताचे. आता इथं आपण काय घेतलं, तर इथं वाक्यात सुद्धा आपल्याला लक्षात घेता येईल की आधी घात शब्द आहे, म्हणून आधी आपण घात घेतला. 45च्या चौथ्या घाताचे 5वे मूळ. तर आपल्याला साधारणतः असं लिहिता येईल. त्यानंतर इथं काय लिहिता येईल बघा, आता इथले जे शब्द आहेत ते वाक्य आपले फक्त बदललेले असतात, आपण पहिला फक्त दिला, आता आपल्याला समजून घेता येईल. मी पेस्ट करतो, म्हणजे इथं 45च्या जागी मी काय लिहिणार आहे बघा, 81 लिहावं लागेल मला. 81 म्हणजे 81च्या कितव्या मुळाचा आहे, 7वे मूळ, इथं 7 बदलता येईल. म्हणजे आता वाक्यरचना आपली काही बदललेली नसणार आहे, आपण वाक्यरचना समजून घेतोय, तर इथं घात किती असणार आहे, याचा 6वा घात असणार आहे. सेम आपल्याला खाली लिहिता येईल, कुठली संख्या दिलेली आहे, 100, इथं 100 लिहायचं आहे. कितवं मूळ आहे इथं, 10वं, इथं फक्त 10व्या मुळाचा कितवा घात आहे, 4था घात आहे. त्यानंतर खाली पण आपल्याला तसंच लिहिता येईल बघा, वरचं फोडून टाकूया आपण रेषा. 45 ऐवजी आपण किती लिहिणार आता इथं, 21. आपल्याला लगेच ते समजून घेता आलं पाहिजे. 21च्या कितवं मूळ आहे इथं, 7वं मूळ आहे. फक्त आपल्याला काय समजायचं होतं, जर शब्द मूळ आधी असेल तर तो आधी घ्यायचा, 7व्या मुळाचा तिसरा घात आहे. ऍज इट इज आपल्याला इकडे सुद्धा घेता येईल बघा, एक आपण कॉपी पेस्ट केलं तर आपल्याला सगळ्यांसाठी त्याचा उपयोग करून घेता येईल. Ctrl+C Ctrl+V करूया.
आणि आता आपल्याला काय येतं 81. आता काय घ्यायचं आपल्याला घात आधी घ्यायचा आहे, म्हणजे इथं किती घात येणार आहे बघा, 6वा घात येणार आहे. 6व्या घाताचे 6व्या शब्द आपल्याला बदलावा लागेल. 6व्या घाताचे 7वे मूळ, इथं 7 करावं लागेल. त्यानंतर इथं काय येईल बघा पुढच्या विधानात, 100 च्या किती आपल्याला दिलेलं आहे बघा, 4थ्या घाताचे किती मूळ आहे, 10वे मूळ. इथं फक्त अंक बदलायचे. फक्त आपल्याला लिहायचं एकदा स्ट्रक्चर माहिती झालं ना की आपल्याला काय अडचण येणार नाही. त्यानंतर 21च्या कितवा घात आहे, 3ऱ्या घाताचे. 3ऱ्या इथं ऱ्या शब्द येईल. 3ऱ्या घाताचे 7वे मूळ. तर साधारणतः हे हा भाग सोपा आहे बघा, आपल्याला लक्षात घेता येईल. फक्त आपण अजून पण एकदा समजून सांगूया मराठी माध्यमाच्या मुलांसाठी. आधी मूळ शब्द आहे तर आधी आपण काय करणार, आधी वर्गमुळाचे असंच घेणार. इथं बघा, इथं सुद्धा आपण काय घेतलं, वर्गमुळाचेच घेतलेलं आहे. दुसऱ्या ह्याच्या सुद्धा इथं मूळ बघत असताना काय बघतो आपण, 5वे मूळ आधी घेतलेलं आहे. इथं काय घेतलेलं आहे, 7वे मूळ आधी घेतलेलं आहे. इथं काय घेतलेलं आहे, 10वे मूळ आधी घेतलेलं आहे. 100च्या 10व्या मुळाचे. आणि इथं 7 चालू करताना काय केलं, घातांक घेतलेला आहे. आधी घात कितव्या घाताचं, म्हणून इथं आधी आपण 3रे लिहिलं, घनाचे वर्गमूळ. पण तसंच काय लिहिलं, 4थ्या लिहिलं. तसं आपण काय लिहिलेलं आहे, मी 6वे लिहिलेलं आहे. आणि पुन्हा किती लिहिलेलं आहे, 4थे लिहिलेलं आहे. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीनं समजून घेऊन हे स्टेटमेंट लक्षात ठेवता येईल. फक्त परीक्षेत किंवा असं लक्षात काय ठेवायचं, जो पहिला शब्द आलेला आहे तो पहिल्यांदा आपल्याला तो इंडिकेट करायचा, आणि जो दुसऱ्यांदा आला तो दुसऱ्यांदा इंडिकेट करायचा. ठीक आहे, इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी सुद्धा घेऊया. पण आता काय सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल, क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 2 to 5. आता इथं पहिल्यांदा काय पॉवर असं दिलेलं आहे, इथं थोडं उलट दिलेलं होतं. पॉवर दिलेलं आहे म्हणजे आता आपण वरची घेणार आहे संख्या, आणि त्यानंतर रूट, इथं रूट दिले म्हणून आपण इथं मात्र घेताना खालची पहिल्यांदा घेणार आहोत संख्या. ठीक आहे, तर आपल्याला आता हे लिहिताना कसं लिहिता येईल बघा, फोर्थ पॉवर. आता पहिल्यांदा पॉवर घ्यायची आपल्याला, इथं पॉवर पहिल्यांदा शब्द आला, फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ 45. तसं इकडे काय होईल बघा, फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 45. आपल्याला ह्या सगळ्या संख्या लिहिता येतील. त्यानंतर सिक्स्थ पॉवर ऑफ सेवन्थ रूट ऑफ 81. ॲज लाईक दिस आपल्याला अजून काय लिहिता येईल बघा, सेवन्थ रूट. आता इथं रूट पहिल्यांदा शब्द म्हणजे काय, रूट घ्यायचं, सेवन्थ रूट ऑफ सिक्स्थ पॉवर ऑफ 81. फोर्थ पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100. इथं काय लिहिता येईल बघा, 10th रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 100. नंतर लास्टचं एक्झाम्पल बघूया, क्यूब ऑफ. आता थर्ड आलं तर आपण क्यूब लिहू शकतो किंवा थर्ड पण लिहू शकतो. क्यूब ऑफ सेवन्थ रूट ऑफ 21. आणि इथं काय लिहिता येईल बघा, सेवन्थ रूट क्यूब ऑफ 21.
7th रूट ऑफ क्यूब ऑफ 21. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या पद्धतीचं उदाहरण सोडवलेलं आहे. जो दुसरा एक्झाम्पल आहे ते पण आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. 125च्या 5व्या घाताचे वर्गमूळ, 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ हे आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल बघा. आपण हा प्रश्न कॉपी पेस्ट 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ थोडी साईज मी मोठी करतोय जेणेकरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात यावं. 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ आपल्याला हे कसं लिहिता येईल बघा. मी एक इंडेक्स लिहून घेतो, इथला कॉपी करून घेतो. आता 121 आपल्याला म्हणजे इथं काय संख्या पाहिजे होती, 121 पाहिजे होती. आपण 121 केली. त्यानंतर 5व्या घाताचे घात किती सांगितलं, 5 सांगितलं. इथं 5 लिहिलं आपण. आणि छेद किती सांगितलं, ची वर्गमूळ म्हणजे इथे छेद किती यायला पाहिजे, 2. उदाहरण सावकाश सोडवायची, गडबड करायची नाही. तुम्ही जर गडबड केली तर उदाहरण तुम्हाला समजणार नाही. म्हणजे 121च्या 5व्या घाताचे कशाच काढायचं, आधी 121 लिहिलं, 5वा घात आहे म्हणलं की ती वर लिहिलं आणि वर्गमूळ म्हणलं तर खाली लिहिलं. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पहिला आकडा समजून घेता येईल. आपण लगेच दुसरा प्रश्न पण बघूया बघा. 324 च्या चौथ्या मुळाचा घन, 324 च्या चौथ्या मुळाचा घन काय लिहिता येईल बघा. इथं सुद्धा हा वर्ड असेल तर आपल्याला ते थोडंसं प्रेझेंटेशनला सोपं जातं, मग आपण वर्ड मध्ये घेतोय. आता इथं किती 324 लिहायचं आपल्याला. इथं आपल्याला काय लिहिता येईल, 324 चौथ्या मुळाचा म्हणजे आधी आपण इथं मूळ लिहूया. मी बदलताना सुद्धा किंमत पहिल्यांदा आधी मुळाची बदलतो बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात घेता येईल की आपल्याला काय करायचं, चौथ्या मुळाचा घन करायचा आहे. तर चौथं मूळ झालं, आधी खाली लिहिलं, पुन्हा घन करायचं. घन म्हणलं की वर आलेलं आहे, हे लक्षात घेता येईल आपल्याला. चौथं मूळ म्हणले खाली घ्यायचं आणि घन म्हणले की वर येईल. म्हणजे लिहिताना सुद्धा आपल्याला ती सवय असं लागली तर काय अडचण येणार नाही, आपल्याला सगळ्याला समजून घेता येईल. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा. 264च्या वर्गाचे 5वे मूळ, 264च्या वर्गाचे 5वे मूळ. बाय डिफॉल्ट ते थोडं मोठं करावं लागेल, तुम्हाला ते दिसावं हाच उद्देश आहे मोठं करण्याच्या पाठीमागे व्यवस्थित. पुन्हा आणखीन एकदा आपल्याला कॉपी पेस्ट करून घेता येईल. जर तुम्ही मुलांमध्ये जर कोण MS ऑफिस वगैरे झाले असेल तर त्याच्या लक्षात घेता येईल की हा भाग सोपा आहे कॉपी पेस्टचा. त्यानंतर 264च्या वर्गाचे, वर्ग म्हणलं तर आधी वरचा अंक बदलणार आपण, वर्गाचे आणि किती मूळ सांगितले, 5वे मूळ सांगितले. म्हणजे छेदाच्या ठिकाणची किंमत काय बदलणार आपण, 5. एक मिनिट. 5वे मूळ. तर 264च्या वर्गाचे 5वे मूळ असं आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर 3च्या घनमुळाचा घन. आता हे अतिशय सोपं उदाहरण आहे बघा. 3च्या घनमुळाचा घन, 3च्या घनमुळाचा घन. जे उत्तर आपल्याला लिहायला सांगितलंय ते फक्त लिहायचं. आपल्याला जरी समजा माहित असेल हे उत्तर 3च येणार आहे, घनमुळाचा घन असल्यामुळे तेच उत्तर येत असतं, तरी पण आपल्याला फक्त लिहायचं असल्यामुळं आपण काय करूया बघा. 3च्या घनमुळाचा म्हणजे आधी काय बदलणार आपण, छेदाची किंमत बदलणार 3च्या घनमुळाचा आणि पुन्हा त्याचं काय करायचं आपल्याला, घन करायचं. म्हणजे अजून आपण वरची पण किंमत बदलणार, 3च्या घनमुळाचा घन. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीनं आपला जो प्रॅक्टिस सेट आहे, सराव संच आहे 3.2 तो आपण सोडवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या तासाला आपला जो घन व घनमूळ आहे त्यातला जो पुढचा प्रकार आहे तो आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. सराव संच 3.3 म्हणजे आपलं हा सराव संच पूर्ण होईल. हा सराव संच पूर्ण झाल्यानंतर आपण जे विद्यार्थी इयत्ता 8वीला स्कॉलरशिपला बसलेले आहेत त्या स्कॉलरशिपला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत स्कॉलरशिपच्या, त्या प्रश्नपत्रिकेतले गणित हा जो एका प्रश्नपत्रिकेमध्ये 50 प्रश्न गणिताचे असतात, म्हणजे 100 गुणाचा पेपर आहे. तर तो पेपर सोडवून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ज्या मुलांना इच्छा असेल बाबा आपल्याला स्कॉलरशिपची उदाहरणाची पण प्रॅक्टिस झाली पाहिजे, जुन्या प्रश्नपत्रिका कशा आपल्याला एका मिनिटात त्याचं उत्तर आपल्याला काढता येईल, शॉर्टकट कसे काढता येतील, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला ते व्हिडिओ पाहिजे असतील स्कॉलरशिपच्या संदर्भातले तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.